ऍक्च्युली जी काही शेती केली जाते ना मित्रांनो, ती सगळीची सगळी शेती ही ट्रॅडिशनल पद्धतीने केली जाते. ट्रॅडिशनल पद्धत म्हणजे कुठली, की ज्यांना त्यातलं शेतीतलं काहीच नॉलेज नाही. ह्याचं रिझन असं झालं की आतापर्यंत जर बघायला आपण गेलं तर आतापर्यंतच्या सगळ्या टोटल इतिहासामध्ये एक गोष्ट नेहमी मला तुम्हाला सांगावीशी वाटते. आपण शिकलेले लोक आहेत ना, ही सगळी दुसऱ्याच्या दारात नोकरीला पाठवली आणि अडाणी माणूस आपण आपल्या शेतीमध्ये टाकल्यामुळं सगळ्यात जास्त रिसर्चची जर कुठली गोष्ट असेल तर ती शेती आहे. आणि सगळ्यात जास्त व्हास्ट फील्ड कुठला असेल तर ती शेती आहे. आणि मातीवर आज पण कोणीच काम केलं नाही. न काम केल्यामुळे काय झालं, आज आपल्याला प्रॉपर पद्धतीने पाहिजे ते आपल्याला रिझल्ट मिळताना आज दिसत नाहीयेत. प्रत्येक जण उठतो आणि फक्त उत्पादनावर बोलतोय. आपण उत्पादन कुठल्या माध्यमातून येतं, कुठल्या मातीमधून येतं, ह्याच्यावर आपण कधीच त्या पद्धतीने जाऊन डिटेल डीप मध्ये विचार नाही केला. आणि बऱ्याच वेळेला गेल्यानंतर आपण लोकांच्यावर संवाद साधत नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या शेतकऱ्याकडे जात असतो त्यावेळेस शेतकऱ्याकडे जात असताना आपण नेमकं तिथं गेल्या गेल्या आपण डायरेक्टली आपली पोतडी उघडतो, म्हणतो सर आमच्याकडे हे प्रोडक्ट आहे, आमच्याकडे ते प्रोडक्ट आहे. आपण त्याच्याबरोबर एक प्रॉपर पद्धतीने संवाद साधला पाहिजे. हा संवाद मात्र आपला साधला जात नाही. त्यामुळे आपण एक प्रॉपर पद्धतीने सेल्स ओपन व्हायला पाहिजे, तो सेल आपला ओपन होत नाही. मग तिथे गेल्यानंतर नक्की काय बोललं पाहिजे. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट की जसं आता सरांनी सांगितलं आपल्याला की आपण डायरेक्ट मेडिसिन्स नाही देत लोकांना. आज जे काय तू म्हणजे सकाळपासून सरांची हेल्थवरची चर्चा चालली, हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम सर एवढ्या डीप मध्ये आणि एवढ्या सुंदर पद्धतीने घेत आहेत, ह्याच्यावर जी चर्चा चालू आहे ह्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण एखादा आजार बरा करण्यासाठी कोणत्या गोष्टी देत नाहीये, तर आपल्या बॉडीमध्ये ज्या काही कमी आहेत ह्या कमी एक प्रॉपर पद्धतीने आपण पुशअप करून आपल्याच बॉडीला नैसर्गिक रीतीनं आपण चांगलं बनवायचा, हेल्दी बनवायचा प्रयत्न करतोय. सेम थिंग आपण शेतीमध्ये पण तशीच करतोय. खूप लोक जर असा विचार करत असतील की आपले हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर उत्पादन सुधारणार, सगळ्या काय गोष्टी होणार आहेत, पण त्या हळूहळू होणार आहेत. कारण इतक्या वर्षापासून जवळजवळ 1972 सालापासून ते आतापर्यंत जर बघायला गेलं तर जवळजवळ 48-49 वर्ष झाली. 48-49 वर्षामध्ये आपण नको नको ती रासायनिक खतं असतील, नको नको ते सगळे केमिकल पेस्टिसाइड्स असतील, नको नको ते आपली तणनाशक मारले असतील, चुकीच्या पद्धतीने आपण सगळ्या काय गोष्टी केल्या, बियाणांच्या मध्ये आपण पाण्याचा अतिवापर केला. आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे आपण निसर्गाबरोबरचा जो काही समतोल होता हा समतोल आपण काय करून गेलाय, आपण आज बिघडून घेतला. आणि त्याचाच परिणाम असा आहे की आपल्याला जे प्रॉपर पद्धतीने उत्पादन मिळालं पाहिजे, जे उत्पादन एक चांगलं कसदार मिळालं पाहिजे, ते कसदार मिळत नाहीये. आता आपण त्यासाठी एक सगळ्यात मोठं अभियान चालवतोय. आणि ते अभियान असं आहे की अॅग्रोमध्ये जात असताना जर तुम्ही कुणाबरोबर जर जाऊन तुम्हाला चर्चा करायची आहे तर चर्चा करत असताना त्यांच्याशी एकच बोला की आपण माती वाचवा अभियान करतोय. आणि हे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात वर्ल्ड वाईड लेवलला असलेलं अभियान आहे. का तर सेंद्रिय शेती किंवा व जैविक शेती हे दोन्ही सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. ऑर्गॅनिक फर्टिलायझर हा एक वेगळा प्रकार आहे आणि जैविक शेती की जे आता अशोक सर बोलता बोलता बोलले की बाबा जीवाणू जे असतात मातींच्या मध्ये, ही जीवाणू ह्याला जैविक शेती म्हणतात. हे जैविक शेती आणि सेंद्रिय शेती या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, ह्या दोन्ही गोष्टी करायचं काम आपण कोण करतं तर सनेज करतं. आणि ह्या दोनच गोष्टींच्या मुळे आपली माती प्रॉपर पद्धतीने सुपीक होऊ शकते की जे आपण आपल्या इथून पुढच्या पिढीला आणि आपल्याला सुद्धा त्यातून निघालेल्या उत्पन्नामधून खाल्ल्यानंतर एक प्रॉपर पद्धतीने न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपल्याला मिळायला सुरुवात होते. अॅग्रोच्या ग्रुपवर काही इमेजेस आणि काही व्हिडिओ मी शेअर केलेत. सेल ओपन करत असताना तुम्हाला त्या सगळ्या इमेजेस असतील किंवा व्हिडिओज असतील हे पण तुम्हाला लोकांच्या समोर जाऊन शेअर करायचे. पहिल्यांदा त्याचा प्रॉपर पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. तुम्ही अभ्यास केल्यानंतर आज जे काही इथे टॉक होणार आहे या टॉकला धरून जर तुम्ही त्या लोकांशी जर बोलला तर माझी गॅरंटी आहे प्रत्येक डिस्ट्रीब्युटर जाता जाता रस्त्याने जाताना तुम्ही जस्ट एखादा शेतकरी जर काम करत असेल त्याच्याबरोबर जरी जाऊन बोलला ना तरी माझी गॅरंटी आहे बॉस तुम्ही तिथं प्रॉडक्ट विकून येणार. इतके सुंदर आणि सुपीक प्रॉडक्ट आहेत. सेकंड आणखीन एक गोष्ट आहे की आपल्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरच्या मनामध्ये अजून एक शंका आहे की सर जे आत्ताचे जे प्रॉडक्ट आहेत हे सगळेचे सगळे प्रॉडक्ट आपण त्या लेवलने बनवलेत का. सर मी आता एकच तुम्हाला गोष्ट सांगतो, एक जस्ट एक जनरल उदाहरण सांगतो तुम्हाला की आपल्याकडचे जे आता प्रॉडक्ट बनलेत ना सर हे इंटरनॅशनल लेवलच्या मार्केटचे बनले. ह्याच्या आधीचे जे प्रॉडक्ट होते त्या प्रॉडक्ट मध्ये काही त्रुटी होत्या, पण आत्ताचे जे प्रॉडक्ट बनलेत ना सर, तुम्ही कोणतीही कंपनी आणा सर, एखादी ब्रँडेड कंपनी आणा, कुठलीही कंपनी आणा सर, त्या कंपनीला सर आपले प्रॉडक्टचा इतका जबरदस्त क्वालिटी आज बनवली की त्याचा रिझल्टच मिळणार. त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला वेडवाकडं रिॲक्शन किंवा त्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन येणार नाही, एवढी मात्र मी तुम्हाला आज गॅरंटी देतो. आणि हे सगळेचे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला
जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये जेव्हा पाहिजेत तिथं तुम्हाला अवेलेबल करून देण्याची सुद्धा म्हणजे आज सगळ्या पद्धतीने सगळ्यांनी आम्ही सोय केली. ओके. तर आता ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करत असताना खूप ठिकाणी ऍग्रोचे फास्टॅग पण निघतात. आज मी बघितलं ऍग्रोचे फास्टॅग निघतात. फास्टॅग निघाल्यानंतर तिथं नक्की काय करायचं, जसं आपण आता बाबा बाकीच्या इतर ठिकाणी आपण हेल्थ मधले आणि होम अप्लायन्सेस मध्ये प्रॉडक्ट वापरून आपण जे फास्टॅग निघतो, फास्टॅग निघाल्यानंतर आपण त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे जाऊन जे आपण एक छोटीशी होम मिटिंग घेतो हेल्थ अवेअरनेसवर वगैरे, तसं तुम्ही शेतकऱ्यांच्याकडे जर फास्टॅग निघाला तर तिथं जाऊन तुम्हाला जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या बरोबर तुम्हाला डिस्कस करायचंय, बोलायचंय आणि ते बोलत असताना तुम्हाला काय बोलायचंय, काय पद्धतीने सगळ्या गोष्टी करायच्या. किंवा आता अलीकडच्या काळात एक आठवड्यामध्ये एक 2 ते 3 ठिकाणी मी शेतकरी लोकांना एकत्र केलं होतं आणि शेतकरी लोकांना एकत्र करून त्यांना माती वाचवा अभियानावर मी जाऊन ज्यावेळेस बोललो, एक 45 मिनिटं बोलल्यानंतर ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टी हात जोडला आणि त्यांना म्हणलं की एवढंच मला बोलायचं होतं, त्यावेळेस त्यातली लोक उठून म्हणली की तुम्ही सांगितलेलं सगळं खरंय, पटतंय आम्हाला, पण ह्याच्यावर आता आम्ही द्यायचं काय, ते प्रॉडक्ट कुठे आहे, आम्हाला कधी मिळतील. म्हणजे मला एकही ऑब्जेक्शन असं नाही आलं की मी बाबा की लोक म्हणले की बाबा मग तुम्ही विकायला आलाय का, मार्केटिंग आहे का, रिझल्ट आहे का, मग हे कसं टाकायचं सांगा. बिलकुल नाही. लोक एवढंच म्हणली की आम्हाला हे कुठं मिळेल तेवढं सांगा, आम्हाला हे पाहिजे. इतकं इफेक्टिव्ह आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्या समोर सांगतोय. बघा आता तिथं मी काय काय बोललो होतो, एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मी ही पीपीटी तुम्हाला जस्ट दाखवतो. तुमच्या प्रत्येकाच्या स्क्रीनवरती पीपीटी पण दिसते. आता वेळ आली खऱ्या अर्थाने की आपल्याला सगळ्या काही गोष्टी चेंज करायची आणि ते चेंज करत असताना नक्की आपण जर बघितलं तर आपली ह्या जमिनीमध्ये सोल्युशन्स आहेत आणि आपण ती जमीन एक प्रॉपर पद्धतीने वाचवणं आज प्रत्येकाची आज गरज आहे. कारण ही जी माती आहे ही माती आपली सगळ्यांची आई आहे आणि आईला जर आपण नाही वाढवलं ना तर आपण आपल्या पायावर खूप मोठा दगड मारून घेतोय. कारण आपल्या जमिनीमध्ये जर कंटेंट बघितले तर 45% मिनरल्स आहेत, त्यानंतर पाण्याचं प्रमाण 25% आहे, हवेचं प्रमाण 25% आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन जो आहे हा ऑर्गॅनिक कार्बन 5%वर आहे. जर आपल्या टोटल ह्या प्लॅनेटवरची किंवा पृथ्वीवरची सगळ्यात जुनी जी माती म्हटली जाते हे 3 बिलियन इयर्स ओल्ड, इतकी जुनी माती आहे. कारण आपली माती म्हणजे आपला आत्मा आहे, आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आपण आलोय मातीतून, जे उगवून आलेलं मातीतून आहे ते आपण खातोय, जगतोय आणि शेवटी जाणार पण आपण मातीमध्ये आहे. जर आता जस्ट बघितलं असेल की ग्लोबल वॉर्मिंग झालंय, ग्लोबल वॉर्मिंग मध्ये जर एक 2-3 डिग्री सेल्सिअस जर वाटलं, जर आपलं जस्ट टेम्परेचर जर वाढलं तर ध्रुवीय प्रदेशामध्ये असलेलं जे बर्फ आहे ते बर्फ वितळून जातं आणि बर्फ जर वितळून गेलं तर ह्याचं पाणी ऑब्विसली की आपल्या समुद्रामध्ये जातं आणि समुद्राचं पाणी सगळं आपल्या जमिनीवर येतं आणि जे आपले समुद्र किनारपट्टीची जेवढी शहरं आहेत ही शहरं सुद्धा हळूहळू नामशेष होतील. असं म्हटलं जातं मॉरिशस आणि मालदीव ही जी काही मोठी मोठी डेस्टिनेशन्स आहेत ही येणाऱ्या 15 ते 20 वर्षामध्ये नामशेष होणार आहेत ड्यू टू ग्लोबल वॉर्मिंग. ओके. जर हिरवळ असेल तर सगळा निसर्गाचा एक समतोल प्रॉपर पद्धतीनं सेट केला जातो, पण हिरवळच जर नसेल आणि जर बंजर जमीन झाली तर आपण जगणार कसं ना आपण राहणार कसं. आज आज तुमच्या समोर जे चित्र दिसतंय ह्या चित्रामध्ये बघा साधारण कितीव्या वर्षीचा हा सर्वे आहे? 1900 नाही बाय 2050 विचार करा, ही जी तुम्हाला दिसते ना जमीन, एवढी जमीन शिल्लक राहणार आहे. तर आज आपण ह्याच्यावर एक प्रॉपर पद्धतीनं ज्या काही गोष्टी आपण जर नाही केल्या तर ही जमीन आपली शिल्लक राहणार नाही. मग आपण खाणार काय? म्हणजे जमीन आपण मारत निघालोय. जमीन मरणच म्हणजे काय आहे, आपली डेथ आहे. आणि 2045 मध्ये 40% अन्नधान्य जेवढं आहे हे अन्नधान्याचं उत्पादन कमी होणार आहे. जस्ट युक्रेन आणि रशियामध्ये जर आज एक युद्ध पेटलंय तर युक्रेनच्या गहू जो उत्पादित करतो या गव्हाच्या उत्पादनावर जबरदस्त मोठा परिणाम झाला आणि तो गहू निर्यात करून तो गहू खाऊन आज 3 देश अन्न पाण्याविना आज तडपडतायत. आजची ही कंडिशन आहे. मग विचार करा, जो आता आपण विचार करतोय हा एंटायर सॉइलचा करतोय, आपल्या इंडियातल्या सॉइलचा नाही करत.
मग 2045 मध्ये जर 40% उत्पादन जर घटणार असेल तर विचार करा आपण काय करणार आहे. आत्ताच अशी कंडिशन आहे की आपल्या फॅमिलीमध्ये एक आठवड्यातून आपण गोळीच खाल्ली नाही असा एकही व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. आता आपलं जे जीवन चाललंय हे फक्त आणि फक्त ड्रगवर आपण जगलोय. काही व्हिडिओज पण त्याच्यावर आलेत, काही बातम्यांचे न्यूज पण आले. हे न्यूज काय सांगतं बघा. किसानों की आमदनी बढ़ाने के लिए मोदी ने उन्हें प्राकृतिक खेती का मंत्र दिया है। कृषि और फूड प्रोसेसिंग आवाज वाढवा सर थोड़ा. शिखर सम्मेलन के दौरान उन्होंने किसानों को आवाज वाढतोय? प्राकृतिक खेती को अपनाने का सुझाव दिया। पीएम ने कहा कि बीज से लेकर मिट्टी तक सबका इलाज प्राकृतिक तरीके से किया जा सकता है। प्राकृतिक खेती में खाद कीटनाशक पर भी खर्च नहीं करना पड़ता। इसमें सिंचाई की कम जरूरत है और ये बाढ़ सूखे से निपटने में भी सक्षम है। पीएम मोदी ने कहा है कि चाहे कम सिंचाई वाली जमीन हो या फिर ज्यादा पानी वाली भूमि, प्राकृतिक खेती से किसान साल में कई फसलें ले सकता है। यही नहीं, गेहूं, धान, दाल की खेती से भी जो कचरा खेत से निकलता है या जो पराली निकलती है, इसमें उसका भी इस्तेमाल किया जा सकता है। यानी कम लागत में ज्यादा मुनाफा देने का फॉर्मूला है। पीएम मोदी के मुताबिक नेचुरल फार्मिंग से देश के 80% से ज्यादा किसानों को फायदा होगा। ये वो किसान हैं जिनका काफी खर्च केमिकल और फर्टिलाइजर्स पर होता है। अगर ये किसान प्राकृतिक खेती तो उनकी आर्थिक स्थिति और फसल, इसके साथ ही खेती के अलावा पशुपालन, मधुमक्खी पालन, मछली पालन और सोलर एनर्जी, बायोफ्यूल जैसे इनकम के कई वैकल्पिक साधनों से किसानों को लगातार जोड़कर सरकार उनकी आमदनी बढ़ाने की कोशिश कर रही है। गांव में स्टोरेज एक जनरल गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आज आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत ते पंतप्रधानांच्या पासून सगळ्या ठिकाणी आज गव्हर्नमेंट ठिकाणी बाकी सगळ्या ठिकाणी प्रत्येक जण एकच सांगतोय की आपल्याला ऑर्गॅनिक आणि बायो फर्टिलायझरवर हळूहळू यायचंय. आपल्या अखंड देशामध्ये 2 राज्य असे आहेत की त्यांनी रासायनिक शेती आणि कीटकनाशक आणि तणनाशकाचा अतिरेक करून त्या दोन्ही राज्यांच्या मध्ये आज कॅन्सर ट्रेन चालते. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा, त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे शिरोळ तालुका. त्या शिरोळ तालुक्यामध्ये 10 गावं अशी आहेत की प्रत्येक 8 ते 9 कुटुंबाच्या पाठीमागे एक पेशंट त्यांच्याकडे कॅन्सरचा आहे आणि तो गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला की तो अखंड तालुका आहे, हा तालुका कॅन्सरचा तालुका आहे. त्यानंतर आणखीन एक उपलब्धी झाली 2016 पासून जर बघितलं तर 2016 पासून एक जबरदस्त मोठ्या पद्धतीने एका राज्यामध्ये एक खूप मोठ्या पद्धतीने एक अभियान चालवलं गेलं ऑर्गॅनिक फार्मिंगवर आणि आज ते आपल्या देशामध्ये सगळ्यात जबरदस्त मोठ्या पद्धतीने राज्य एक आज तुम्हाला सांगायला अभिमान वाटलं सगळ्यांना, सिक्कीम म्हणून जे राज्य आहे त्या सिक्कीम मध्ये चिमूटभर सुद्धा केमिकल फर्टिलायझर न वापरता सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि ह्याचं प्रमोशन इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलला आपले पीएम मोदी साहेब करतायत. कारण त्यांना अशी गोष्ट लक्षात आली की गेल्या 10 वर्षापासून गेल्या काही वर्षापासून तिथं हेल्थचे इश्यू होते, हे सगळेचे सगळे हेल्थचे इश्यू काय झाले निघून गेले आणि प्रत्येक लोकांचं आयुर्मान सरासरी 10 वर्षानंतर वाढलंय. 10 वर्षांनी वाढलंय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला एवढंच माहिती आहे की ह्या जमिनीच्या पृष्ठभागावर जेवढी सजीव जनता आहे तेवढ्याच लोकांना आपण बघतोय, बरोबर. पण जेवढी आज सजीव सृष्टी जी तुम्हाला जमिनीच्या वर दिसते त्यातली 25% सजीव सृष्टी जी जिवंत आहे ते आपल्या मातीमध्ये आहे. आणि त्या मातीमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर गांडूळ असतील, पॅरासाइट असतील, त्यानंतर छोटे छोटे जीवाणू असतील, विषाणू असतील, त्यानंतर बुरशीचे असंख्य प्रकार आहेत. हे सगळी बायोडायव्हर्सिटी जी आहे ही आपल्या पायाच्या खाली आहे. ओके. आणि ते आपल्याला माहितच नाही तर ते साधारण किती आहे तर 1 चमचा मातीमध्ये आपल्या या जगामध्ये जेवढे काही लोक जिवंत आहेत तेवढी जीवित संख्या 1 चमचा मातीमध्ये जिवंत आहे. असं म्हटलं जातं 1 ग्रॅम हेल्दी सॉइल मध्ये एकच ग्रॅमची हेल्दी सॉइल जर तुम्ही घेतली तर त्या सॉइल मध्ये 10,000 ते 50,000 प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या स्पेसिस वेगवेगळे प्रकार एकत्रपणे तुम्हाला मिळतात. मग आज विचार करा आपल्याला शेतीमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस एक चक्र नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की प्रत्येक प्लांट जे असतं किंवा प्रत्येक पीक जे असतं प्रत्येक वनस्पती जी असते हे काय करते कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. कार्बन डायऑक्साईड कुठून येतो जमिनीतून येतो.
तो जमिनीतून आला की जी सूर्याची सोलर एनर्जी असते, ह्या सोलर एनर्जीद्वारे आपल्या पानांच्या मध्ये असलेलं हरितलवक आहे, या हरितलवकातून ऍब्सॉर्ब होते, त्याच्यामध्ये हवा आणि पाणी यांचं मिश्रण तयार होऊन ती मुळांच्या वाटे त्याचं कार्बोहायड्रेट म्हणून जे असतं किंवा शर्करा, ही शर्करा तयार होऊन मुळांच्या वाटे जमिनीत सोडली जाते. जमिनीमध्ये जे जीवाणू असतात हे जीवाणू ती शर्करा खाऊन जिवंत राहतात आणि परत कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. ही जी सायकल आहे, ही जी सायकल बंद झाली तर मला असं वाटतं ह्या सगळ्या आपण गोष्टी जे आपण आता खातोय ह्या सगळ्या गोष्टी परत खाऊ नाही शकणार. माणसाने कितीही मोठा विचार जरी केला, किती मोठा विकास केला तरी माणूस फॅक्टरीमध्ये जाऊन गहू ज्वारी तांदूळ तयार करू शकत नाही. जमिनीतून आलेल्याच गोष्टी खाऊन माणूस नेहमी जिवंत राहणार आहे. आणि आताच्या कंडिशनला काय केलंय आपण, केमिकल फर्टिलायझर, नको नको ती औषधं ही सगळी मारून आपण ही जी चेन मधला जो एक महत्वाचा दुवा आहे जीवाणूंचा, हा आपण मारून टाकलाय. आणि हा मारून टाकल्यामुळे काय झालं, आपल्याला जे पाहिजे ते उत्पन्न येत नाही, पाहिजे ते न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्या मातीतून पाहिजे ते आपल्याला मिळू शकत नाही. त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. आता त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं गोष्ट असतं प्रत्येक जमिनीमध्ये ईसी, ओसी आणि पीएच. ईसी म्हणजे काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओसी म्हणजे काय, ऑर्गॅनिक कार्बन किंवा सेंद्रिय तत्व. आणि सगळ्यात महत्वाचा असतो पीएच म्हणजे काय, सामू, ऍसिडिक आणि अल्कलाइन. ह्या तीन गोष्टी जर मातीमध्ये प्रॉपर पद्धतीच्या असतील तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी करू शकतात. आणि ह्या गोष्टी वाढवण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा सेंद्रिय किंवा कंपोस्ट खताचं तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे. पहिल्या मातीच्या 6 इंचामध्ये जर तुम्ही 1% ऑर्गॅनिक मॅटर किंवा कार्बन तत्व जर वापरलं तर त्या मातीची 20,000 गॅलन पर एकर एवढी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता तयार होते. त्याला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असं म्हणतात. मग ही ऑर्गॅनिक जर कंटेंट असतील मातीमध्ये तर ती सगळ्यात हेल्दी सॉइल मानली जाते. आणि ही हेल्दी सॉइल आपल्याला ओळखायची कशी, तर त्याच्यामध्ये गांडुळांची संख्या जास्त पाहिजे. आणि गांडुळांची संख्या ज्या जमिनीत जास्त आहे ना तिथं त्या शेतीतून आलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीने होऊ शकतात. कारण आपल्याला जी पृथ्वी पाहिजे ही पृथ्वी सगळ्यात बेस्ट अशी असणारी पाहिजे की ज्याच्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग अजिबात नाही झालं पाहिजे किंवा बाकीच्या नाही गोष्टी झाल्या पाहिजे. आता ऑर्गॅनिक कार्बनवर आपल्या देशाचे सडक परिवहन जे मंत्री आहेत नितीन गडकरी, हे काय म्हणतात बघूया. वो खाद केमिकल फर्टिलाइजर डालते हैं। अब ये प्रयोग हुआ कि जिनके खेत में ऑर्गेनिक कार्बन 0.80 के ऊपर है उनको 100 टन गन्ना हुआ, और जिनके खेत में ऑर्गेनिक कार्बन जो है ये 0.20, 0.25 और 30 से 40 टन 25 टन गन्ना हुआ। ऑर्गेनिक कार्बन इंपॉर्टेंट है, और ऑर्गेनिक कार्बन जो आता है वो बायो फर्टिलाइजर से आता है, सेंद्रिय खतों से आता है। कुठला पण व्यक्ती घ्या, दोनच मुद्द्यावर बोलेल, एक बायो फर्टिलायझर आणि दुसरं ऑर्गॅनिक कार्बन. आणि या दोन्ही गोष्टी सनेजनं बॅलन्सली मेंटेन केलेत, बॅलन्स ठेवून. मग आता आपले प्रॉडक्ट काय, मग ह्याच्यावर जर वापरायचं प्रॉडक्ट काय, तर सगळ्यात बेस्ट जे प्रॉडक्ट आहे हे सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट आपलं सॉइल केअर. सॉइल केअर विकणं सगळ्यात सोपी गोष्ट आहे. कारण सॉइल केअर मुळे पहिल्यांदा काय होतं, आपली जमीन चांगली होते, सुधारते, पीएच मेंटेन होतो, त्यानंतर जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगल्या पद्धतीने वाढते, सगळ्यात महत्वाचं पांढऱ्या मुळांची वाढ तिप्पट पद्धतीने होते. आणि त्याच्यात मायक्रोरायझा म्हणून एक जीवाणू आहे, हा मायक्रोरायझा जीवाणू शत्रू बुरशी जी असते सगळी खाऊन टाकतो. आणि त्याचं जे काम आहे ह्या सॉइल केअर, एकदा 1 एकर जर तुम्ही जर टाकलं टोटल तुमच्या फील्डमध्ये तर हे 45 ते 50 दिवस काम करतं. म्हणजे कुठलीही सुरुवात करत असताना जर पहिल्यांदा तुम्ही सॉइल केअर वापरलं ना तर त्या सगळ्या गोष्टी संपून जातात. आता ह्या 3-4 ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला सेपरेटली मार्केटमधून घ्यायच्या असतील तर 3,500 ते 4,000 रुपये खर्च येतो. पांढऱ्या मुळांची वाढ करण्यासाठी वेगळं टाकावं लागतं, ह्युमिक वेगळं टाकावं लागतं, मायक्रोरायझा वेगळं टाकावं लागतं. एवढ्या 3 कंटेंट एकत्र एका एकरला टाकायचे तर कमीत कमी 3,500 ते 4,000 रुपये खर्च येतो. पण आपलं हे एकमेव प्रॉडक्ट असं आहे हे फक्त तुम्हाला 800 रुपयाला मिळतं. मग विचार करा लोक घेतील का नाही घेतील. 100%. आता ह्याच्या बरोबर काय करायचं, तुम्हाला सनगार्ड वापरायचंय. सनगार्ड मध्ये काय आहे, सनगार्ड मध्ये एक बुरशी आहे आणि ही बुरशी नक्की काय करते, 3.5 फुटापर्यंत एक चेन तयार करते मुळांच्या पासून. आणि ह्या चेन मधून जे काय लागणारे जमिनीतले मिनरल्स आहेत, वॉटर्स आहेत, त्या सगळ्या काही गोष्टी ती अब्सॉर्ब करते. शत्रू बुरशी असते ती टोटल खाऊन टाकते. आपल्या जमिनीमध्ये न कुजलेली जेवढी तत्व आहेत ते कुजवल्याला
जबरदस्त पद्धतीनं मदत करते आणि आपल्या जमिनीचा कंपोस्ट किंवा ऑर्गॅनिक मॅटरचा जो अंश आहे, ऑर्गॅनिक मॅटरचा अंश वाढवायला ह्याची मदत होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की सनगार्डचे रिझल्ट एवढे अफलातून एवढे जबरदस्त आहेत की तुम्ही विचार करू शकत नाही. मुळकूज होणे जो काय भानगड असते, ही भानगड सगळी बंद होऊन जाते. आता हे जे काय रिझल्ट मी तुमच्या समोर शेअर करणार आहे, ही भाताची शेती आहे. ज्या ज्या लोकांनी भात बघितला असेल त्या त्या लोकांनी बघा, ही पांढऱ्या मुळांची वाढ आहे. पांढऱ्या मुळांची वाढ ही अनबिलिव्हेबल लेवल आहे, तुम्ही विचार पण करू शकत नाही. आणि जिथं पांढऱ्या मुळांची वाढ असते ना, आणि हे सगळे प्रॉडक्ट आपण कुठनं नेटवरनं घेतलेले नाहीत, तर आपल्या ह्या प्रॉडक्टने आलेले रिझल्ट आहेत. हा भात आहे, ह्याच्यामध्ये टोटल अजिबात कुठेही केमिकल नाही. मला वाटतं तुषार सरांना ह्याच्यात जास्त माहिती असेल. ओके. त्यानंतर हा जो पहिला फोटो आहे, इथं माती उकरून काही लोकांचे 2 हात दिसत आहेत बघा. 3.5 ते 4 फुटापर्यंत मुळं आपली वाढतात. आता झाड कुठे बघा आणि मुळं कुठे उकरून बघितलेत बघा, पांढरी मुळी कुठेपर्यंत आली आहे. बरोबर. त्यानंतर हा कांद्याचे जे मुळे आहेत ना, हा रिझल्ट आपलाच आहे. आणि इकडच्या बाजूचा जो रिझल्ट आहे, हा भाताची रोपं उपटल्यानंतर आपण लावतो ना त्यावेळेचा आहे. मग उपटल्यानंतर लावताना जर एवढ्या मुळे असतील तर विचार करा ते उत्पादन कसं येऊ शकतं. ह्या दोन्ही प्रॉडक्टचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवत आहे की जो आजपर्यंत रिझल्ट कुणीच कोणाला शेअर केलेला नाही, दाखवलं नाही. तेवढं बिंदास बेटोक होऊन तुम्ही हे जर ऍग्रोमध्ये उतरला ना तर एक खूप मोठ्या लेवलला बूस्ट करू शकता. त्यानंतर स्प्रेइंगचे काय प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवतो. सनबूस्ट काय करतं, न्यूट्रिएंट अपटेकचं एक प्रॉपर पद्धतीने काम करतं. हे फक्त 1 लिटरसाठी तुम्हाला 2 मिली घ्यायचं आहे, एवढं त्याचं प्रमाण आहे. ह्याच्या बरोबर तुम्हाला सन मॅजिक म्हणून वापरायचं आहे. मॅजिक मध्ये सेल्स एनलार्ज चांगल्या पद्धतीने होतं, हरित लोकांची चांगल्या पद्धतीने वाढ होते, जमिनीला लागणारा नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, झिंक असेल, या सगळ्या काही इच अँड एव्हरीथिंग गोष्टी तुम्हाला देण्याचं ते काम करतं. शाखीय विस्तार चांगला होतो, फुलांची वाढ चांगली होते, फुल गळती थांबते आणि सगळ्यात महत्वाचं फळांचं जास्त प्रमाणामध्ये उत्पादन तुम्हाला लागायला सुरुवात होतं. मग झाड एक प्रॉपर पद्धतीने सक्षम होतं. हे जर तुम्ही 2 प्रोडक्ट वापरले तर पानांचा आकार किती मोठा झालाय बघा. हा रिझल्ट आपला आहे, हा रिझल्ट कुठून घेतलेला नाहीये, हे स्वतः फील्डवर जाऊन घेतलेले रिझल्ट आहेत आपण. आता हे आपले सायंटिस्ट आहेत की ज्यांनी प्रॉडक्ट तयार केले. हे तूर आहे, तूर. आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापेक्षा मोठा ऊस पण नसतो. ओके. ह्यांची जी तूर आहे ही 65 एकर तूर आहे. जालन्यातली मोसंबी आहे, काकडी आहे. हा आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला ऊस आहे आणि हा ऊसाला आलेला फुटवा आहे. तिकडच्या बाजूला फुलं तुम्हाला दाखवलेत, एका ठिकाणी किती फुलं आलेत बघा. हा सगळ्याच्या सगळा रिझल्ट तुम्ही बघताय ना, हा सगळा सनबूस्ट आणि सन मॅजिकचा आहे. स्प्रेचा रिझल्ट आहे. मिरच्या बघा, कणीस बघा, आंबा बघा. हे आंब्याचं झाड फक्त 2 वर्षाचं आहे, फक्त आणि फक्त 2 वर्षाचं. ओके. पहिला रिझल्ट जमिनीमध्ये टाकायचा मुळ्यांचा 2 प्रॉडक्ट, त्यानंतरचे स्प्रेइंगचे प्रॉडक्ट झाले 2 प्रॉडक्ट. सिंपल गोष्ट किती आहे बघा, ती सिंपल पद्धतीने ठेवा. तुम्ही जाईल तिथं हा बिझनेस करू शकता. त्यानंतर आता काय होतो, किडींचा प्रादुर्भाव. आता सुपर स्ट्रायकर. मग त्या सुपर स्ट्रायकर मध्ये किडींचे 2 प्रकार आहेत. एक पानं कुरतडणारे एक असतात आणि दुसरे रस शोषणारे. पानं कुरतडणारे शक्यतो आळ्या असतात. ओके. पानं कुरतडण्यासाठी आपण दुसरं प्रॉडक्ट वापरतो आणि जे थ्रिप्स, माइल्स वगैरे सगळे जे काय असतात ना, पांढरी माशी, तुडतुडे, या सगळ्यांच्यासाठी आपलं एकच जबरदस्त प्रॉडक्ट आहे सुपर स्ट्रायकर. आणि ते अशा पद्धतीने बनवलंय, ते फक्त 1 ml प्रति लिटर एवढंच तुम्हाला वापरायचंय. विचार करा काय ताकदीनं ते प्रॉडक्ट बनवलं गेलं असेल. त्यानंतर सनशिल्ड म्हणजे जबरदस्त मोठं स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. हे जर तुम्ही वापरलं तर आबाळ आलं, काय झालं, किंवा पांढरा, भुरी वगैरे जो काय सगळा प्रकार आहे हा तुमच्या सनशिल्ड निघून जातो. द्राक्षावर पडणारा जो काय दावण्या म्हणून एक रोग आहे, त्यानंतर डाळिंबावर पडणारा तेल्या म्हणून रोग आहे, हे सगळ्याला हे प्रॉडक्ट सगळ्यात बेस्ट आणि एक जबरदस्त रिझल्ट ओरिएंटेड असं प्रॉडक्ट आहे. त्यानंतर सन प्रोटेक्टर. जेवढी आळी आहेत ना, आळी त्याला लार्वी असं म्हणतात. कुठल्या पण प्रकारची आळी असू दे, मक्यावरची लष्कर आळी असू दे, पानं गुंडाळणारी असू दे, पानं कुरतडणारी असू दे, इच अँड एव्हरीथिंग आळी या सन प्रोटेक्टरने काय होऊन जाते, किल होऊन जाणार आहे. हे फक्त 2 ml प्रति लिटर एवढंच तुम्हाला मारायचं आहे. ज्या वेळेस तुमच्या ह्याच्यावर किडींचा प्रादुर्भाव होईल त्या वेळेस.
ज्या लोकांना 100% सेंद्रिय शेती करायची आहे त्या लोकांना फ्रूट अँड व्हेजिटेबल किट आणि तुमचं शुगर केन किट असे 2च किट द्यायचे आहेत आपल्याला. ह्याच्यामध्ये 8 प्रकारचे व्हेरियस बॅक्टेरिया आहेत. जो बेसल डोस प्रत्येक शेतकरी जो टाकतो ना, तो बेसल डोस न टाकता जर तुम्ही हे जर शुगर केन किट दिलं, या शुगर केन किट जर तुम्ही एकदा दिलं जमिनीतून, तर ते 2 ते 2.5 महिने हे प्रॉपर पद्धतीने शेतीमध्ये काम करतात. आणि सगळ्यात बेस्ट प्रॉडक्ट सन कंट्रोलर. ह्या प्रॉडक्ट विषयी खूप लोकांना साशंकता आहे, कारण ह्याच्या आधीचे जे काही आपण प्रॉडक्ट बनवले होते, कारण ह्याच्याविषयी मी बोलणं खूप गरजेचं आहे, कारण आता सगळ्यात लार्जेस्ट सेल तुमचा या सन कंट्रोलर होऊ शकतो. त्याचं रिझन असं आहे, तुमच्या जमिनीतली जी आळी आहे, आळींचे प्रकार 3 येतात. त्याला व्हाईट ग्रब असं म्हणतात. व्हाईट ग्रब म्हणजे काय, हुमणी, त्यानंतर वाळवी आणि खोडकीड. ह्या 3 प्रकारचे जे काय आळे आहेत ते जे जमिनीमध्ये असतात, ह्या आळ्या मारायचं काम कोण जर करत असेल तर एकच बॅक्टेरिया करतो आणि त्याला म्हणतात मेटारायझियम. मार्केटमध्ये मेटारायझियम खूप आहेत, पण मेटारायझियम नक्की काय करतो, जमिनीत गेल्यानंतर जमिनीतला जो ऑर्गॅनिक कार्बन असतो तो ऑर्गॅनिक कार्बन खातो आणि एकाचं 2, 2चं 3, 3चं 4 करतो. तो डुप्लिकेट होतो. डुप्लिकेट झाल्यानंतर एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये जात असताना एक एन्झाईम सिक्रेट करतो आणि ते एन्झाईम सिक्रेट केल्यानंतर ते एन्झाईम जर खाल्लं कुणी, हुमणीनं, तर हुमणी मरून जाते. आता ह्याच्यासाठी बऱ्याचशा काय बायोलॉजिकल कंडिशन्स आहेत. ह्याच्यासाठी बरंच तुमच्या जमिनीचा पीएच चांगला असणं गरजेचं आहे, जमिनीमध्ये ओलसरपणा असणं गरजेचं आहे. आणि हे टेक्निक आजपर्यंत कधी कोणाला जमलं नाही. ऑल ओव्हर इंडियामध्ये, मी प्राऊडली सांगतो, ऑल ओव्हर इंडियामध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच कंपन्यांना एन्झाईम प्लस मीडिया हे दोन्ही एकत्र करून प्रॉडक्ट मार्केटला उतरवता आलंय. आणि त्यातलं एक प्रॉडक्ट आज आपल्या बरोबर आहे. तर बिनधास्त डोळे दाखवून जर तुम्ही हे प्रॉडक्ट कुणाला पण प्रमोट केलं तर छातीवर हात टाकून सांगा, तुमच्या शेतातली हुमणी मरणार म्हणजे मरणार, ती कुठल्या पण स्टेज मधली असू दे. आणि जर जास्त प्रादुर्भाव असेल तर 21 दिवसानंतर हे प्रोडक्ट रिपीट करायचं. एका लिटरला हे जे प्रमाण आहे हे 1 एकरसाठी असेल. फक्त जमीन ओलसर असणं एवढीच एक त्याला कंडिशन आहे. ओके, मग एवढे सगळे आज जबरदस्त मोठे प्रॉडक्ट आहेत. तर हे जर तुम्ही प्रत्येकाला तिथं जाऊन प्रत्येक शेतकऱ्याबरोबर ह्या मी दिलेला डाटा जर प्रत्येकाबरोबर बोलला, मी जे काय सांगितलं ह्या जर गोष्टी इनिशियल लेवलला सांगितल्या, तर मला नाही वाटत की ॲग्रोमध्ये काम करणं तुम्हाला अवघड जाईल. ओके, तर हा झाला टोटल पार्ट. आता ह्या पार्ट नंतर मी येणार आहे डिरेक्टली की ज्यावेळेस आपण एखाद्याला प्रॉडक्ट देतो त्यावेळेस त्याच्याकडून बरेचसे काय ऑब्जेक्शन्स पण येतात. आता ऑब्जेक्शन्स कुठले कुठले असतात बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला एवढं सगळं दाखवल्यानंतर मी अजून काही इमेज त्याच्यावर टाकणार आहे की जे आता मी तुम्हाला रूट्स दाखवले, बाकीच्या बऱ्याचशा काही गोष्टी दाखवल्या, तिथं प्रॉडक्टचं मी नाव लिहीन आणि नाव लिहिलं तर त्या सगळ्या इमेज प्रत्येकाने सेव्ह करून ठेवा. मेन लोकांनी तर ठेवा, कारण आपले बरेचसे लोक असे असतात की ते बऱ्याच वेळेला बांधावर जाणार म्हणणार, सर ते मी काय सेव्ह केलं ना, मला पाठवा. ओके, आता एकदा आपण एखाद्याला प्रॉडक्ट दिल्यानंतर त्यात 2 प्रकार होणार. एक तर त्याला चांगला रिझल्ट येणार, नाहीतर त्याला वाईट रिझल्ट येणार. चांगला रिझल्ट आला तर त्याचं रूपांतर ह्यूज सेल मध्ये कसं करायचं आणि वाईट रिझल्ट आला तर ते ऑब्जेक्शन काय पद्धतीने हँडल करायचं एवढी तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ही जर माहिती तुम्हाला असेल ना तर मला वाटतं जबरदस्त पद्धतीने कार्यक्रम होऊ शकतो. आता गुड रिझल्ट जर आला, तो जर म्हणला ना नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आता तो रिझल्ट कसा येतो, सॉइल केअर सनगार्डचा जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट जर बघायचा असेल तर 8 ते 9 दिवस थांबायला लागतात. 8-9 दिवसानंतर त्याला पांढऱ्या मुळांची वाढ चालू होते. त्यावेळेस त्याला कळतं की रिझल्ट याला सुरुवात झाली. वरचं जे पीक आहे हे पीक एक तजेलदारपणा त्याच्यात येतं, ते डोलाला सुरुवात होतं आणि शेंडा वाढायला सुरुवात होतं आणि फुटवा येतो. हा आपला सॉइल केअर सनगार्डचा रिझल्ट आहे. आणि आलेल्या पिकाला एक प्रॉपर पद्धतीने वाढवायचं काम कोण करतं, सन मॅजिक आणि सन बुस्ट. आणि किडींचा जर प्रादुर्भाव झाला तर कुठली कीड आहे त्या गोष्टी बघून तुम्हाला सांगितलेलं प्रॉडक्ट त्याला फवारायला लावायचं. सिंपल एवढंच करायचं, ह्याच्या पलीकडे दुसरं काही करायचं नाही. ओके, आता त्याला पुश करा की त्याला बाकीचे रिझल्ट दाखवा, बाकीचे प्रॉडक्ट दाखवा, काय पद्धतीने अभियान चालवलं गेलंय, तुम्ही ही सगळी शेती काय पद्धतीने आपण संपवू शकतो, 1-2-3 वर्षानंतर ही शेती आपण चांगली कशी करू शकतो, ह्याचा जर त्याला तुम्ही अवेअरनेस दिला आणि तुम्ही जर सांगितलं की हे 1 एकराला वापरायचंय. आणखीन एक गोष्ट मी जरा थोडंसं डिस्टर्ब करून सांगतो तुम्हाला, तुमच्या सगळ्यांसाठी गेल्या 1 आठवड्यापासून अमोल सर, अशोक सर ह्या सगळ्यांच्या बरोबर आमचं मीटिंग, फोनवर बोलणं पण झालं, त्यानंतर
खास करून आपल्या सविता मॅडमची पण हे होती, एक डिमांड होती की सर प्रत्येक क्रॉपचं एक शेड्यूल दिलं तर बरं होईल, कारण आपल्याला शेड्यूलवर काम करायची खूप चांगली सवय लागली आहे. ओके. आणि 80 ते 90% काम शेड्यूलवरचं पूर्ण झालंय. 1 ते 2 दिवसात सगळ्या पिकांचे शेड्यूल तुम्हाला ग्रुपवर मिळते. यस, ग्रेट. त्यामुळे काय तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके. पण त्या शेड्यूल नुसार पण जाऊ नका. ओके. तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर शेड्यूल नुसार तुम्ही त्याच्यावर जर आणखीन टॉक केला तर तुमचा ह्यूज सेल होऊ शकतो. तर त्याला तुम्ही पुश करा की बाबा एवढं घ्या, तेवढं घ्या, तेवढं घ्या. जर एखाद्याला एका सॉइल केअर मधून जर रिझल्ट आला असेल तर माझी गॅरंटी येतो 10 ते 15,000 रुपयाचे प्रॉडक्ट तुमच्याकडनं आरामात घेऊ शकतो. आणि त्याला हे पण सांगा की राजा, तू जर तुझ्या शेतीसाठी एवढे प्रोडक्ट घेतले तर तुझ्या आसपासच्या लोकांना जर प्रोडक्ट शेअर करायचे असतील तर तुला आणखीन प्रोडक्ट घ्यायचे असतील तर तू एकदम जर घेतलंस तरी चालू शकेल. तुम्हाला तिथून मोठा सेल मिळू शकतो. त्या पॉझिटिव्ह रिझल्टचा तुम्हाला एक तुमच्या बिझनेस व्हॉल्यूम वाढवण्याकडे जबरदस्त मोठ्या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, एक पुश देता येईल. आता बॅड रिझल्ट आले. बॅड रिझल्ट मध्ये होतं काय, सगळ्यात महत्वाची गोष्ट, शेतकऱ्याला फक्त दिसायला पीक चांगलं लागतं, उत्पादनाचा त्याचा काही संबंध नसतो. त्याच्या बाबतीत तो अडाणी आहे, मागासवर्गीय आहे. त्याला जर लोक म्हणली ना गावातली तुझं पीक 1 नंबर आलंय, झाला विषय संपला, बरोबर. पण त्याला लोक जर म्हणली ना तुझं पीक चांगलं नाही आलं, आता होतं काय बघा, आपली ज्या वेळेस आपण फर्टिलायझर वापरतो, बायो फर्टिलायझर असतील किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर असतील, हे वापरल्यानंतर लोक कम्पेअर कुठं करतात, रासायनिक खतांच्या बरोबर. आता रासायनिक खतांच्या मध्ये असं असतं की 1 डोस जर तुम्ही दिला तर 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 रात्रीत येतं, त्याला मस्तपैकी एक तजेलदारपणा येतो, त्याला डोळ्याला दिसायला खूप चांगलं वाटतं, लय भारी रिझल्ट आला राव, बरोबर. खतांचं कसं असतं, नैसर्गिक पद्धत. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्यापणा येतो ना, हिरवापणा हा नैसर्गिकपणा येतो. आपल्याकडे हिरवटपणा दुसरा येत नाही. जो काळोखी येते की नाही, ही काळोखी रासायनिक खताला येते, पण आपल्याकडे येत असताना कसा येतो, नैसर्गिक हिरवटपणा येतो. त्या शाखीय वाढ चांगली होते आणि त्याचं येणला उत्पादन खूप वाढतं. पण हिथं पीक दिसायला फक्त चांगलं दिसतं, उत्पादन चांगलं नसतं. हे 2 फरक नेहमी लक्षात ठेवा. असतात त्यावेळेस त्याला सांगा की तू इतर पिकांच्या बरोबर रासायनिक खत आल्याबरोबर कम्पेअर करू नको. आणि जर तुला करायचंच आहे तर 3 वर्ष थांब आणि 3 वर्षानं त्याला एखाद्या मोठ्या मैदानात जाऊन तिथं जाऊन त्याला शड्डू ठोक आणि त्याला सांग आता लाव तू कॉम्पिटिशन माझ्या बरोबर. कारण हळूहळू हळूहळू आपण जमीन चांगली करतोय. तर हातातून गेलेलं जेवढं सगळं पीक असतं की नाही, त्या पिकाला आपण काय करतो, तो लगेच फोटो काढतो, आपला डिस्ट्रीब्युटर ग्रुपला टाकतो आणि म्हणतो सर ह्याच्यावर काय द्यायचं. तुम्ही विचार करा सर, एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवलाय आणि व्हेंटिलेटर ठेवून त्याला तुम्ही म्हणताय सर आपले सनचे प्रोडक्ट दिला तर तो आयसीयू मधनं बाहेर येईल का, शक्य आहे का सर, सांगा बरं. ही गोष्ट पहिल्यापासून सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे ना. त्यामुळे आपल्या सगळ्या लोकांनी ग्रुप चालवत असताना एक काळजी घेणं गरजेची आहे की ग्रुपवर आपण कुठले फोटो शेअर टाकले पाहिजेत, केले पाहिजेत. बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का, आपण ग्रुप पण बऱ्यापैकी रिवाइज करणार आहे, त्याच्यावर काय बऱ्याचशा काय ऍक्टिव्हिटीज होतील आणि ते लवकरच तुम्हाला डिसिजन पण कळतील. ओके. त्यामुळे असे कुठले सिरियस फोटो त्याच्यावर टाकू नका. आपण अशा काही मिरेकल प्रॉडक्ट, मॅजिकल प्रॉडक्ट कुठलं देत नाहीये की जे हातात न गेलं त्या सगळ्या गोष्टी करून टाकतोय. किंवा पिकावर जर कीड आली तर काय द्यायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. मग आता विचार करा, ह्याच्या आधी ज्या ज्या लोकांनी सनीचे प्रॉडक्ट वापरले त्या लोकांना एक प्रॉपर पद्धतीने रिझल्ट नाही आला, मग मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला त्याच्या पण निगेटिव्हिटी असणार आहे आणि त्या निगेटिव्हिटीला सुद्धा तुम्हाला त्यांचे ऑब्जेक्शन काय करायचे, हँडल करायचे. म्हणून तुम्हाला इनिशियल लेवलला मी काय सांगितलं की पहिले जे काय प्रॉडक्ट होते ना आत्ताचे जे काय प्रॉडक्ट होते ह्याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे राजांना. त्यामुळे लोकांना हा फरक तुम्ही जर पटवून दिला तर प्रॉपर पद्धतीने तुमचा बिझनेस काय होतो, एक चांगल्या पद्धतीनं बिल्ड होतो.